crayon who shared its color. रंग वाटणारा खडू. लीला रोज चित्र काढायला खूप आवडायची, पण आजचा दिवस खास होता. तिने खडूची पेटी उघडली आणि अचानक एक उजळ पिवळा खडू चमकला. तो हलला आणि हात हलवत म्हणाला, हाय, मी सनी आहे. सनी छोट्या सूर्यासारखा चमकला. तो उबदार वाटत होता. लीला हसली. अरे, तू जिवंत आहेस. सनी आनंदाने म्हणाला, चला आपण काहीतरी सुंदर बनवूया. लीलाने झाडं आणि गवत काढले. तिने चित्राकडे पाहिलं. काहीतरी बरोबर वाटत नव्हतं. काहीतरी बरोबर वाटत नव्हतं. लीला हळूच म्हणाली, सनी, मला तुझा रंग हवा आहे. आनंदाने उडी मारत सनीने सूर्य पिवळ्या रंगाने भरला. सोनसळी उजळ पिवळा रंग चमकला. सगळं चित्र उबदार सकाळीसारखं चमकलं. लीला आनंदाने टाळ्या वाजवू लागली. अचानक टाप टाप एक छोटा पक्षी खिडकीकडे पाहत होता. त्याचे पिसारे राखाडी आणि मुरकट दिसत होते. अरे बापरे, लीलाने म्हणाले, तुला उदास वाटतंय का? छोट्या पक्षीने एक लहान चित्र दाखवले. त्यावरचा सूर्य अजिबात चमकत नव्हता. सनीने दंग होऊन म्हणाले, हे रंग हवं, माझा रंग. सनीने आपला रंग उचलला आणि सूर्य पिवळा रंगवला. अचानक चित्र चमकू लागलं. पक्षी देखील चमकू लागलं. त्याचे पिसारे सोनसळे आणि आनंदी दिसू लागले. मग एक खारी आली. मग एक ससा आला. आणि मग एक लेडीबग. एकाकडे एक छोटं चित्र होतं, ज्यावर सूर्य एकटाच आणि फिकट दिसत होता. अरे, आज सगळ्यांना सूर्यप्रकाश हवा आहे असं वाटतं. सनीने हसत म्हणाले. सनीने आपला रंग सर्वांसोबत शेअर केला. सूर्याच्या चित्रांनी सोनसळा रंग घेतला. सगळ्या प्राणी आनंदाने हसले. लीलाने सनीला घट्ट मिठी मारली. तू सगळं जग उजळवलंस, ती म्हणाली. सनी थोडा लहान दिसत होता, पण खूप आनंदी होता. शेअर केल्याने सगळं उजळतं, सनी म्हणाला. लीलाने एक मोठा इंद्रधनुष्य काढला आणि सनीने पिवळा पट्टा प्रेमाने रंगवला. कथेचा बोध. आपली उजळणी शेअर केल्यास सगळं जगही उजळतं. कथा पाहिल्याबद्दल धन्यवाद. अधिक अद्भुत गोष्टींसाठी लिटल फेबल्सला सबस्क्राईब करा.